ब्रह्मसत्य जगन्मिथ्या. आदि शंकराचार्यांनी विवेकाचूडमणी या ग्रंथामध्ये हा श्लोक लिहिला आहे. याच्यामध्ये मिथ्या या शब्दाचा अर्थ खोटा नाही आहे. या मिथ्या या शब्दाचा अर्थ आहे की जे संपूर्ण खरंही नाही आहे आणि संपूर्ण खोटंही नाही आहे. याचं उदाहरण देताना आपण असं म्हणू शकतो की ज्या प्रकारे आपण वाळवंटात जातो आणि वाळवंटात आपल्याला भास होतो की समोर पाणी आहे, पण खरोखर पाणी नसतं. मग जे तुम्हाला अनुभव मिळाला पाण्याचा तो खोटा होता का? नाही. पण खरोखर पाणी तिथं होतं का? नाही. कधी कधी आपल्याला भास होतो की कोणीतरी आपल्याला हाक मारली. ती हाक खरोखर कोणी मारलेली होती का? नाही. पण जो अनुभव झाला हाकेचा तो खोटा होता का? नाही. याचं तिसरं आणि सगळ्यात सुंदर उदाहरण असं आहे की ज्यावेळेस आपण स्वप्न बघतो आणि स्वप्नामध्ये आपल्याला असं दिसतं की आपण पडतोय, आपल्याला जाणवतं आपण पडतोय, आपण डचकून उठतो. म्हणजे पडतानाचा जो अनुभव होता तो खोटा होता का? नाही. पण आपण खरोखर पडत होतो का? नाही. याला म्हणतात मिथ्य. असं म्हणतात की जग हे मिथ्य आहे. म्हणजे हे कंटिन्यू बदलत चालते. ह्याचा जो होणारा अनुभव आहे तो खोटा नाही आहे, पण जे जाणवते ते संपूर्ण सत्यही नाही आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.